तर देवीचं ऐश्वर्य, दागिने, पोशाख याबद्दल जरा आम्हाला सांगा. ही तप्तकांचन वर्णाभा तप्तकांचन भूषणा असं जिचं वर्णन आहे, ती महालक्ष्मी ही अनेक अलंकारांनी सजलेली आपण बघतो. ह्यातले बहुतेक अलंकार हे वेगवेगळ्या कालातल्या राजवटींनी अर्पण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही नित्यालंकार म्हणून जे वापरतो, म्हणजे त्याच्यामध्ये 16 पदरी चपलाहार असेल, चंद्रहार असेल किंवा 49 मोहरांची माळ आहे, आपण त्याला पुतळ्याचा हार म्हणतो, किंवा मंगळसूत्र असेल किंवा कवच कर्णकुंडलं असतील, असे नित्य नियमित वापरले जाणारे नित्यालंकार आहेत. त्याचबरोबर विशेष सण समारंभांच्या वेळी वापरले जाणारे जडावाचे दागिने आहेत. आता जडाव म्हणजे ज्याच्यावर हिरेजडित रत्नजडित असतात असे दागिने, तेही भांडार अपरंपार आहे जगदंबेचं. आपण वेगवेगळ्या वर्षातल्या वेगवेगळ्या दिवसांच्या पूजांचं जर सहज नजरेखालनं घातल्या तर आपल्याला वेगवेगळ्या अलंकार त्याच्यामध्ये दिसतील. मग वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस आहेत, मोत्याच्या माळा आहेत. त्याच्यानंतर कोल्हापुरातला जो सगळ्यात महत्त्वाचा दागिना म्हणतो तो कोल्हापूरचा, तो कोल्हापुरी साज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. असं रत्नजडित किरीट आहे, म्हणजे एका किरीटावर, आता तो सध्या तसा वापरत नाही, पण जवळजवळ 150च्या वरती हिरे जडवलेले होते. असं प्रचंड मोठं भांडार जगदंबेकडं आहे. आणि त्याशिवाय भक्त जे अर्पण करतात, भक्त आपापल्या भक्तीनुसार आपल्या आपल्या कृतीनुसार प्रचंड प्रमाणात इथं अर्पण करत असतात. त्याच्यामध्ये दागिन्यांचीही भर पडती, वस्त्रालंकारांचीही भर पडती. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादा सर्वसामान्य भक्त असतो, तो बिचारा आपल्या कृतीप्रमाणात जे देतोय त्याच्यापेक्षा कित्येक पटीने एखादा धनवान गृहस्थ ते देऊ शकतो. हे 1 लाख रुपयाचा शालू हा अंबाबाईला अनेक वेळा अर्पण केला जातो आणि मग नंतर त्याचं पुढं काहीतरी निर्गत होत असते. अशा प्रकारे देवीचं सगळं वैभव आहे. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.